होता तो सगळा संपल्या गेलेला आहे आणि त्या राजा रावणाची परिस्थिती निस्ती राममय झालेली आहे. अंतःकरणी व्यापक धर्म धरुणी होते प्रपंच धाम ते एक हे व्यक्तीला रघुत्तम सर्व गट श्रीराम झाले. जेवढी राजा रावणाका अहंता होती, मी करतोय माझ्याशिवाय दुसरा कुणी या जगात नाही, ती अहंता त्या राजा रावणाच्या मनातलं विकार संपून गेलं आणि एक राममय राजा रावण बनलेला आहे. काय सासू वेळ निकुम बिळा राम झाला बोरी बाबळा दशकंठ भ्रमित झाला पाहू लागला दश दिशा. त्या सुयेळ त्या रणांगणाच्या ठिकाणामध्ये झाड झुडप जिकडं जिकडं बघल तिकडं प्रभू रामचंद्राशी त्या राजा रावणाला दुसरं काही सुद्धा दिसत नाही आणि सुचत सुद्धा नाही. जिकडे पाय तिकडे हरी रावण पडला ब्रह्मचक्री ब्रह्म तसे चक्रकारी राम निर्धारी लक्ष्याला. त्या राजा रावणाची अशी अवस्था झाली, त्या रणांगणाच्या ठिकाणी जिकडं बघल तिकडं प्रभू रामचंद्र दिसतोय. त्याला काय करावं आणि युद्ध कसं करावा त्याची आठवण सुद्धा राहील नाही. नुसता प्रभू रामचंद्रच चौकट बघत भरमीत झाला राजा रावण. येरीकडे रघुनंदना तन्मयाचे कोंदण जाना घेऊन सायोज्याचा बाण सिद्धिपूर्ण सतीला. त्या राजा रावणाची अशी अवस्था झाली, प्रभू रामचंद्रानं सावीचे दंड नावाचा सज्ज बाण केला आणि पुढे काय करता पूर्ण कानाने वडिता पाही बाण सोडिता श्रीरामाच्या हस्ती तोही अपूर्व काही वर्तले. त्या राजा रावणाची राममय अवस्था झाली, प्रभू रामचंद्रानं एक धनुष्य बाण सोडला आणि पुढे काय चमत्कार झाला. श्रीरामाचे दोही हस्त परस्परानु वादत केलेची स्वामीचा पुरुषार्थ हर्ष सांगत जगासी. त्या परिस्थितीमध्ये राजा रामानं त्या राजा रावणावर बाण सोडल्यावर दोन्ही हात प्रभू रामचंद्राचं साक्षात येत होत. काय पुरुषार्थ केला, कसा केला ते प्रभू रामचंद्राचा हात त्या रणांगणाच्या ठिकाणी सांगत होते असे नात्रा सांगतात. श्रीरामात्या व्यस्ती बाण लावणी सिद्धस्य ओढिता दक्षिण हस्तासी गेला कानापासी कानडी. त्या प्रभू रामचंद्राने असा धनुष्याला बाण लावून कानडी आपल्या कानापर्यंत ओढली आणि पुढे काय होतंय. राम बोले दक्षिण प्रती बुद्धी भिडता रघुपती हो मागे सरणासी युद्ध ख्याती वीरव्रती हे नव्हे. त्या प्रभू रामचंद्राची परिस्थिती कशी झाली नात्रा सांगतात. एक हाताने धनुष्याला बाण लावला आणि कानडी वळली, तवर इकडला हात त्या प्रभू रामचंद्राला सांगतोय, बाबा आता बाण माग वाढला असतं तुझं पुरुषार्थ खलास होईल. ते परस्पर हात प्रभू रामचंद्राचं ते एकामेकाला सांगतात. पुण्य काळ देखोन या पुढे धावून येतील लवण दान करीसी वाडे कोडे स्त्रिये निवाडे घेवाया. नात्रा सांगतात, बाबा तू एखाद्यावर संकट आला तिथं धावून जातोस, त्याच्यावर मदत करतोस, पण आता बाण लावलास, आता तू काय करणार आहेस ते असं तूच ठरव असे हात एकामेकाला प्रभू रामचंद्राला सांगतात. ऐसाच सत्कर्माच्या ठाई पुढे धावसी
जिथं संकट भक्तावर आलं तिथं तू लवकरात लवकर धावतोस. कशा प्रमाणामध्ये भूक लागली आणि जेवणासाठी माणूस बसलाय, पहिला घास हातात घेऊन मुखाकडे कशा प्रकारे नेतो तशा प्रमाणामध्ये नात्रावर न सांगता जैसा त्याच्या पुढे होती तैसा जिरल भूमिस्य. पुढे होनी वेगसी पुरुषार्थाची दाखवी. अशा प्रमाणामध्ये त्या प्रभू रामचंद्र सुद्धा अवस्था झाली. काय तुझा पुरुषार्थ आहे? त्या धनुजाला बाण लावला, ते बाण आता कुठं सोडायचा आणि कसा जिरवायचा एकामेकाला प्रभू रामचंद्राचा हात सांगतात. अशी परिस्थिती प्रभू राम